जय शिवराय मित्रांनो, लास्ट ब्लॉगमध्ये आपण बघितला होम पेटला आणि आपण पालखी नाचवली. नसेल बघितला तर एकदा बघा. आणि आज चाललोय आपण मित्रासोबत काजू तोडायला. विनूनी काढली ॲक्टिवा आणि आम्ही निघालो त्याच्या काजूच्या बागेत. मध्येच हे जेसीबीचे खोदकाम चालू होते तर आम्ही बसलो बघत. कितने तेजस्वी लोग हैं हमारे पास, कितने शानदार विचार रखते हैं. आता निघालो आम्ही जंगलाच्या दिशेने आणि लागला आम्हाला हा कच्चा रस्ता. कुठे काय पुढे जाऊ शकत नाही, ती लावली बाजूला आणि आम्ही निघालो चालत. बागेत एंट्री केल्यावर बघा पहिल्या झाडावर काय लिहिलं आहे, राखण चालू आहे. आणि लावला होता एक नारळ. त्यामुळे तर काय काजू चोरी होण्याची शक्यताच नाही. ही आहे कोकणातली Z++ सिक्युरिटी. क्या बात कर रहे हैं? विनूने केले काजू तोडायला सुरुवात. काजू पण बघा कसे भरगच्च आहेत. विनू तर कंटिन्युअस काजू काढत होता आणि मला देत होता काही प्रो टिप्स. ऐका. म्हणून कुठं पण जाताना कधी पण बाहेर गेलं जंगलात तर पाण्याची बॉटल घेऊन जायचं. ऐकलत ना, हे काजू अजून रेडी नाहीयेत. आपल्याला भाजीसाठी काजू हवे आहेत तर असे काजू दाबून बघायचे. जर ते नरम असतील तर ते रेडी नाहीयेत आणि जर कडक असतील तर ते भाजीसाठी उत्तम. त्यामुळे आपण सर्वच काजू काढणार नाही आहोत. काजूची तर शॉपिंग झाली. आता हा Z+ सिक्युरिटी गेट बंद करून आपण निघूया बाहेर. एका वेळेच्या जेवणासाठी एवढे काजू बस झाले. तुम्हाला सुद्धा काजूची भाजी आवडत असेल तर नक्की कमेंट करा. काढली आमची स्कूटी आणि निघालो आता घरी. हे बघा, या घरात देवाची पालखी आलेली आहे. आपल्या घरी येणार आहेत उद्या संध्याकाळी. ते बघूया आपण नेक्स्ट ब्लॉग मध्ये.